नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणय या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आणि थोडाफार पावसाचं वातावरण वाटतंय। सध्या पाऊस पडतोय कोकणामध्ये आणि संध्याकाळचं पावसाळ्याचं वातावरण दररोज होतं पावसाचं वातावरण, आणि ऊन वगैरे काय आता नाही। तर आता आम्ही सड्यावरती चाललोय भटकंतीसाठी। रायवली आंबे वगैरे काय रानमेवा खायला भेटतो तो बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला पाहायला मिळेल। जांभळं, करवंद, आंबे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो। तर नेहमीप्रमाणे दोघं जण आहे आपल्यासोबत, श्रवण आणि सार्थक। तर ते गेलेत पुढे, मी मागून चाललोय। तर जाऊया, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा। तर चला जाऊया। तर आता सड्यावरती आलेलं आहे आणि हा रोड आहे तिकडं चालला आहे गावामध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल सड्यावरचं काय असं वातावरण झालेलं आहे संध्याकाळी। आणि मेन गोष्ट, माझा लुक काहीसा तुम्हाला चेंज दिसत असेल, मिशी वगैरे काढलेली। तर परवा आमचं नमन होतं 7 मेला, त्याच्यामुळे मिशी वगैरे काढलेली आहे। नमनामध्ये काम केलं होतं एक छोटंसं नारद मुनीचं। तर आता वरती सड्यावरती आलेलं आहे, घामाघूम पण झालेलं आहे, वरती चढत आलेलं आहे त्याच्यामुळे। आता इथं समोरच एक आंबा आहे तिथे, तर चाललो आहे त्या आंब्याच्या इथे बघूया किती आंबे वगैरे भेटतात आणि सोबत कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो। तर इकडं सार्थक आहे आपल्यासोबत, सार्थक आणि श्रवण बघा, पाण्याची बॉटल वगैरे घेऊन आलेलं आहे। मस्त वातावरण झालं एकदम सड्यावरती, शांतता एकदम। सूर्य वगैरे काय आज जास्त दिसत नाही बघा। सध्या पावसाळ्याचं वातावरण होते, ढगाळ वातावरण, त्याच्यामुळे संध्याकाळची एकदम शांतता आहे। आणि हा रस्ता येतो इकडून खालतून, इकडं समोरच आंबा आहे, इथे समोर ह्या टप्प्याला आम्ही चाललो, इकडून जायचं आहे। हा शिरकावडीतून खालतून रस्ता आल्यावरती थोडा उतार आहे गावामध्ये, तिकडं गाव राहिला आमचा, तर तिकडेच जाण्यासाठी याच्या पलीकडे। तर या तुम्ही पण आमच्यासोबत, आंबे, करवंद आणि जांभळं वगैरे काय भेटतात ती बघूया, रानमेवा खायला कोकणचा। तर आता जाऊया, या तुम्ही पण। परवा मागे करवंदाचा व्हिडिओ बनवला होता, तर इथंच आलेलो होतं आम्ही करवंद खाण्यासाठी। परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळाले असेल, ही बघा करवंद। तर आता पण करवंद खाऊया थोडीफार, कोकणात कसलीच कमी नाही, एक नंबर। थोडा पाऊस पडून गेला करवंदांवर, चांगले आहे अजून बघा, एक नंबर लागतात। परवा 10 दिवस आधी आलेलो होतो आम्ही बघा। कोकणचा रानमेवा, तिथंच आंबा आहे पुढे, खाऊया आधी। बघा किती आहेत, ही अशी दिसत आहे, ती थोडी उन्हावरती भाजलेली आहे ती बघा। ऊन वगैरे जाम असतं ना त्याच्यामुळे, आता 2-3 दिवस जरा ऊन कमी आहे, पावसाळ्याचं वातावरण आहे त्याच्यामुळे। ही अशी चांगली आहेत, अकल जालीवरती किती बघा आहेत, प्रत्येक जालीत करवंद आहे, प्रत्येक जालीत बघा। थोडी उन्हावर भाजलेली आहे, थोडी चांगली आहेत। आता आंब्याच्या इथं आलेलं आहे आम्ही बघा, आंबा लागला इकडं दिसत असेल तुम्हाला, दाखवतो थांबा जवळ जाऊन। बघा आंबे लागलेले, खाली पडलेले पण आहेत आंबे। तर आता बघूया, चांगले चांगले घेऊया, किती भेटतात दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये। मिळत आहेत काय आहेत बघा, मिळाले सार्थक बघा, आंबे भेटलेत, खातोय आता आम्ही। मस्त आंबे आहेत, रायवली आंब्याचे। हा इकडं आंबा आहे, आंब्यावरून पाडतोय, खाली पण जाम पडलेले आहेत हे बघा, नाश झालेले आहेत। थोडं ऊन वगैरे जास्त असतं त्याच्यामुळे थोडे उन्हावरती भाजतात आंबे, पण हे चांगले चांगले भेटलेत। हां का, चांगले आहेत, हे पण खातायत, इकडं खातोय पण आम्ही आणि पाडतोय पण।
थोडी पिशवी पण आणलेली आहे, पिशवीतून घरी नेणार आहे. तर बघूया किती आंबे भेटतात. तर या आता सध्या तरी आंबे खायला आमच्यासोबत मस्त आहे की या. एक नंबर आंबा आहे. आधी खाल्ला त्याच्यानंतर व्हिडिओ बनवतोय. तर तुम्ही पण या आमच्यासोबत आंबे खायला. घाम वगैरे पण खूप आलाय बघा. हे पण इकडं खात आहेत आंबे. मस्त एक मी आनंद घेतोय आंब्यांचा. पडले एक दगड, दोन तरी पडता येतच. हा इथे एक पडलाय चांगला. एक एक जमा करून ठेव, पिशवीतून घेऊन जाऊया घरी खायला. तर लहानपणी असेच असायचो आम्ही, दिवसभर भटकंती करत असायचो दगड्या वगैरे मारत आंब्यां वगैरेवरती. आता काही जास्त नाही कोणी येत. आत्ताचे पोरं सध्या मोबाईलमध्ये बिझी असतात. आमचं थोडं बालपण मोबाईलमध्ये गेलं, मोबाईलमध्ये जातं आहे आता. आणि थोडं बालपण बिना मोबाईलचं गेलं. त्याच्यामुळे आम्ही हे दिवस अनुभवलेले. आत्ताची मुलं लहान असतानाच मुलांच्याकडे मोबाईल असतात, त्याच्यामुळे काही जास्त ते असे हे आंबे वगैरे पाडायला काही येत नाही. तर असो, आता या आमच्यासोबत आंबे खायला. एवढे सारे आंबे गोळा केलेले आता आम्ही इकडून. आता पिशवीमध्ये भरतोय, घरी घेऊन जायचे आहेत या आंब्यावरतून. तर आता आंबे वगैरे घेतलेले, आता जाऊया घरी आंबे खात. या खायला आंबे रायवली. तर आता एवढे सारे आंबे घेऊन आता चाललेलं आहे घरी. आणि असं वाटतंय की आता संध्याकाळ व्हायला आली. पण आत्ता 4:45 वाजलेत संध्याकाळची. पावसानं काहीसं असं वातावरण केलं नाही. तर आता आंबे वगैरे खात चाललेलं आहे चालत घरी. करवंद वगैरे पण खाल्लेली. आता बघूया वाटेमध्ये कधी जांभळं वगैरे भेटतात का. हाय जांभळं, पण वाडीच्या जवळच आहे. तर जाऊया आता तिथे, बघूया. फिरत भटकंती करत आता चाललेलं आहे. तर या तुम्ही पण आमच्यासोबत. मस्त एक आंबे वगैरे खाऊया. सगळा कोकणचा रानमेवा. भले आपल्या गावाकडे पैसा कमी असेल, पण हे सुख जास्त आहे. सुख समाधान जास्त आहे आपल्या गावाकडे. आणि आपल्या गावाकडचं सोनं आंबे वगैरे सर्व रानमेवा. आता तोच खायला आलेलो होता आम्ही. इकडं काय पाहिजे तर खायचं. आंबे, करवंद मस्त आहे. आवले पण लागले ते बघा, थोडे कच्चे आहेत वाटतं. बघूया काढून. बारके आहेत, थोडे कच्चे आहेत. कच्चे आहेत. आता पूर्ण सडा वगैरे फिरलेला आहे आणि आता मस्तपैकी शांत वातावरणात थोडा टाईम बसलेला आहे. हे इकडं आहेत, मस्त शांत वातावरण आहे सड्यावरती. पक्ष्यांचं किलबिलाट वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ऐकायला येत असेल थोडा. तर आता बसलेलं आहे इथं मस्तपैकी शांत वातावरणात. थोड्यामध्ये आता खाली जाणार आहे आणि तिकडंच आपल्याच वाडीजवळ थोडी जांभळं घेऊया. तिथं आहे झाडावरती, थोडी खाऊया मस्तपैकी आणि जाऊया घरी. आता आम्ही आलेलं आहे आणि जांभळी नाही तर थोडं पावसाळचं ढगाळ वातावरण झालं आहे. कालोख वगैरे झाला आहे संध्याकाळचा. आणि बघ तिथे जांभळं जवळ आहे, हाताजवळ. फक्त अशी काढायची आहे आणि खायची आहे. एका बाजूने आक्रमण करायचं आहे. जवळच्या जवळ आहेत. तर या तुम्ही पण आमच्यासोबत. जांभळं वगैरे खायला मस्त आहेत. एक मिनिट, जवळच्या जवळ आहे बघा, मस्त आहेत नाही, गोड आहेत.
आणि तुम्ही पण यंदाच्या वर्षाची जांभळं खाल्लीत की नाही ते कमेंट करून नक्कीच सांगा. एक नंबर आहेत. तर आता आंब्यांचे वाटे करतो आहे. 3 जण आहे आम्ही. 3 ठिकाणी वाटे लावलेले आहेत. आता आंब्यांचे माशाचे जसे वाटे लावतात तसे घरी घेऊन जाणार आहे आता. मला न्यायचा प्रश्न आलाय, कसं नाही खाल्ले. तर आता संध्याकाळ झाली आणि व्हिडिओचा शेवट करायची वेळ झाली आणि ही व्हिडिओ आता इथंच संपवूया. आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या कोकणचा रानमेवा तर हेच आपल्या कोकणातलं सुख आहे. तर आता ही व्हिडिओ इथंच संपवूया. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.